36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. आज बोदवड येथील दिवाणी आणि फौजदारी न्यायालयामध्ये माननीय जिल्हा न्यायाधीश यांच्या आदेशान्वये शिवराज्याभिषेक दिवस साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांची घटनात्मक न्याय व्यवस्था याबाबत अर्जुन पाटील यांनी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमासाठी नवीन बोदवड न्यायालयाचा न्यायाधीश पदाचा पदभार सांभाळलेले न्यायाधीश AP खोल्लम हे अध्यक्षस्थानी होते. मराठी पातशाह राजा झाला ही गोष्ट सामान्य झाली नाही, अशी शिवराज्याभिषेक घटनेची इतिहासात नोंद आहे. 18 अलुतेदार 12 बलुतेदार समूहाला महाराजांनी सोबत घेऊन स्वराज्य उभं केलं. शिवशक्ती ही कालगणना सुरू झाली. स्वराज्याचे नवीन चलन राज्यकारभाराचे अष्टप्रधान मंडळ स्वराज्याचा कारभार पाहू लागले. स्वराज्याची तत्वे भारतीय घटनेच्या सरनाम्याच्या सरनाम्यातील 5 तत्वे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, प्रजासत्ताक, गणराज्य ही तत्वे राज्याच्या संपूर्ण जीवन कार्याचा अभ्यास केल्यास आपल्या लक्षात येत आहे. शिवराज्याभिषेकाने रयतेला मूलभूत हक्क मिळाली. शिवराज्याभिषेकाने रयतेला मिळालेला अधिकार, जनतेला जीविताच्या हक्कांसोबत समानतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क, स्वातंत्र्य, धार्मिक हक्क, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क, घटनात्मक उपायांचा हक्क म्हणून थेट दाद मागण्याची व्यवस्था राजांच्या दरबारामध्ये होती. स्वराज्याच्या राजनीतीचा मार्गदर्शक तत्व, लोककल्याणकारी राज्यांची संकल्पना, राज्यघटनेमध्ये जी मार्गदर्शक तत्वे आहेत तीच तत्वे राजांच्या स्वराज्यामध्ये होती. आर्थिक तत्वे, सामाजिक न्याय, आर्थिक कल्याण, परराष्ट्र धोरण आणि कायदेशीर आणि प्रशासकीय बाबींशी संबंधित होती. तीही आज घटनेमध्ये अनुच्छेद 36 ते 51 पर्यंत दिली आहे. जात व धर्मनिरपेक्ष स्वराज्य निर्मिती, राज्य आणि प्रजा यातील संबंधात धर्म वा पंथ याचा विचार न करता त्यांनी अनेक जाती धर्मीयांचे सहकार्य स्वराज्य निर्मितीसाठी घेतले. धर्म आणि राज्य या संबंधामध्ये प्रजानिरपेक्ष धोरण ठेवून अनेक विविध धर्मांच्या पवित्र क्षेत्रांना देणग्या दिल्या. त्याचप्रमाणे प्रजा आणि तिचा धर्म याच्या संबंधामध्ये राज्यास कधीही हस्तक्षेप करू दिला नाही. प्रत्येकाला ज्याचा त्याचा धर्म पालन करण्याचा अधिकार त्यांनी दिला. हे विशेषत्वातून सांगण्यासारखं आहे आणि याची अनेक उदाहरणं त्यांच्या चरित्राच्या अभ्यासातून मिळत आहेत. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती ॲडव्होकेट किशोर महाजन, सूत्रसंचालन ॲडव्होकेट KS इंगळे, ॲडव्होकेट CK पाटील, अधीक्षक वैभव तरटे, लीगल संयोजक अविनाश राठोड, प्रशांत कुमार बेदरकर, महेंद्र बाविस्कर यांनी दिली. तर न्यायालयीन कर्मचारी वर्ग, पक्षकार वर्ग यशस्वीतेसाठी यांनी प्रयत्न केले. त्याचं कारण असं आहे की तो राज्याभिषेक का करावा लागला, राज्याला राज्याभिषेक का करावा लागला. तर राज्याभिषेक जो आहे तो या देशामध्ये खऱ्या अर्थानं तिथून जनतेचं राज्य, कष्टकऱ्यांचं राज्य, कामगारांचं राज्य, धर्मनिरपेक्ष राज्य हे जगाच्या पाठीवर आणि जे दुर्जन होतं त्यांचे गर्दनकाळ होते आणि जे सज्जन होते त्यांना या राज्याच्या अभय होतं. आणि याचकरता मला असं वाटते की आपल्या न्यूट्रिशनमध्ये जो हा कार्यक्रम होतो आहे हा खरोखरच एक संदेश देणारा कार्यक्रम आहे. बऱ्याच लोकांना जायचं आहे की भाऊ तुम्ही आले, वेळ आमचा जातोय, तुम्ही आम्हाला का आमचा टाकी निघतोय तरी तुमची माफी मागतो. परंतु राजांविषयी लोक बोलणं आणि एका समर्थन गरजेचं आहे म्हणून मी सर्वांना विचार सांगेल की आज होती जरी राजांचा राज्याभिषेक 6 जूनचा होता, काही तरी आजची 9 जून असते तरी आपण सर्वांना विनंती करेल की राजांचा जो आदर्श आहे, राजांचा जो विचार आहे तो तुमच्या विचारामध्ये आला पाहिजे म्हणून, आणि तुमचा मुलगा कसा व्हायला पाहिजे तो राजा तुमचा आदर्श असला पाहिजे म्हणून तुमच्या घरामध्ये जे काही आपल्या फोटो असतील त्यामध्ये एक फोटो जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांचा लावला पाहिजे की त्याला बाळावर सांगितलं पाहिजे की तुला राजांसारखं व्हायचं, राजांसारखं स्वराज्य स्थापन करायचं आहे, तुम्हाला ते मोटिवेशन बनलं पाहिजे. म्हणून मी सर्वांना हाच विनंती करेन की आपण सर्वांनी तुमच्या घरामध्ये राजाची प्रतिमा लावावी आणि तुमच्या बाळांना राजाचं एखादे पुस्तक असेल, राजाचा एखादा विचार असेल तो सांगावा. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा मामला आहे तो कधीही हातातून तो जीवनामध्ये यशस्वीच होतो. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपतो. तर पूर्वी एक घटना आहे, ती घटना एका दंग्यामध्ये झालेली होती महाराजांच्या याच्यामध्ये की 70 विचार आढळत आहे. एक बाई होती, दंगा झालेला होता, हिंदू मुस्लिमांचा दंगा होता. एक मुस्लिम महिला जी आहे तिच्या मागे काही हिंदू लोक जे आहे, कारण दंगामध्ये कोणी जात धर्म असते तिच्यामध्ये बस जे एक द्वेषाची भावना असते ती भेटलेली असते आणि त्या महिलेच्या मागे जे
जे काही आपले लोक जे आहेत ते तिला मारण्याकरता तिला संपवण्याकरता तिच्या मागे धावत होते आणि धावत असताना ती एका भिंतीच्या काळोखाला गेली आणि तिने त्या खिडकीतून बघितलं तिला काय भिंतीवर एक छत्रपती शिवाजी राजांचा प्रतिमा त्या भिंतीवर दिसली आणि तिला असं वाटतं मुस्लिम महिला तिला असं वाटतं की यार मी या घरामध्ये कदाचित सुरक्षित राहू शकते म्हणून तिने दरवाजाला थाप मारली आणि दरवाजाची एंट्री केली. घरामध्ये एक जवान पडला होता तो त्याने बघितलं की जी महिला आलेली आहे तिला त्याने आसन दिलं बसवलं दिलं आणि जे आले होते त्यांना पिटावली लावलं त्यांना सांगितलं की त्याला इथं आली की तिथून शांत झालं की निघून गेली. निघून जाताना त्या बाबाने विचारलं त्या मुलाला विचारलं की तुम्ही असं काय झालं की तुला असा काय विश्वास होता की या घरामध्ये एंट्री केल्यानंतर मी सुरक्षित राहील माझ्या इकडे हाती घालणार नाही. ती म्हणे तुमच्या घरात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो मला वाटतं की मी इथं सुरक्षित राहील म्हणून या घरामध्ये प्रवेश केला. एवढी महत्व या राजाची आहे म्हणून आपण सर्वांना विनंती करेल की तुम्ही राजांचं जे नाते आहे कर्तृत्व आहे तुमच्यापर्यंत आहे तर ते तुमच्या पुढच्या पिढीला आपल्या मुलाबाळांपर्यंत पोहोचावं अशी विनंती करतो आणि एवढं बोलू शकतो संपूर्ण या गोष्टीमध्ये छत्रपती शिवाजी राजांची महती आहे की 11 ओव्हरला सेशन कोर्टने तुम्हाला आपल्याला सांगावं आणि आपल्याला काम करावं लागते. 400 वर्षानंतर या माणसाकरता 11 ओव्हरला मेसेज येतो आणि काम होते. यातच छत्रपती शिवाजी राजांची महती आहे आणि कर्तृत्व आहे हे काही सांगायची गरज नाही आहे. सर्वप्रथम राजांविषयी बोलायचं म्हटलं तर एवढं सांगेल सर्वप्रथम कुलवाडी भूषण राजांविषयी जर बोलायचं म्हटलं तर 24 तास लगातार न स्टॉप होता बोलता येईल एवढं मोठं कार्य राजांचं आहे. कारण राजांच्या कार्यकर्तृत्वानंच जी घटना जे काय ते समानतेचं न्यायकत्व एकतेचं न्यायकत्व सर्वांना घेऊन जाऊन स्वराज्याची स्थापना करण्याचं तत्व महिलांकरता एक आदर्श राजा या ज्या सगळ्या मध्ये आहे ते राजांमध्ये आहे आणि त्या प्रत्येकीवर बोलायचं जर म्हटलं तर 1 तास लागेल. म्हणून जे काही ठळक वैशिष्ट्य आहे ते मी तुमच्या समोर बोलतोय आणि तुम्ही मात्र त्याच्यातून गहन अभ्यास करून तेवढ्या त्या का वापरला गेला हा शब्द कारण एक शब्द तो येतो छत्रपती शिवाजी महाराजांविषयी तो मोजून ताळून सलातून लिहिला गेलेला आहे. तर सर्वप्रथम कुलवाडी भूषण हा महात्मा फुलेचा शब्द आहे. हा कुंड्यांचा राजा शेतकऱ्यांचा राजा सर्वप्रथम कुलवाडी भूषण शक करते. राजांच्या येण्याने राजांच्या स्वराज्य अभिषेक होण्याने शक हे कालघटना सुरू झाली आहे. जे स्वराज्य राज्याभिषेकाचं जे आपण करतो आहे 6 जून संदर्भामध्ये तर शक कालीन सुद्धा राजांच्या याच्यामध्ये सर्वप्रथम कुलवाडी भूषण शक करते. सर्वजन प्रतिपादक भूमिपुत्र रणधुरंधर परमप्रतापी दिग्विजयी महामानव क्षत्रिय कुवंत श्रीमंत योगी राजविराज पराक्रमी प्रेरणादायी स्वच्छ राजकारणी सिद्धी मुत्सद्दी निर्भीड शूरवीर प्रगल्भ बुद्धिमान चारित्र्य संपन्न प्रजावत्सल न्यायप्रिय जगविख्यात प्रयत्नवादी निर्व्यसनी शक्तीपीठ ज्ञानपीठ प्रेमळ वित्तहारी प्रतिभा संपन्न संभाषण चतुर बहुभाषिक समताधिष्ठित कर्तव्य तत्पर प्रतिभा संपन्न संभाषण चतुर बहुभाषिक समताधिष्ठित दिग्वार्ती कदमदार स्वराज्याचे सुराज्याचे आद्य संकल्पक आद्य क्रांतिकारक धर्मसुधारक नवसेनेचे जनक स्थापत्य तज्ञ नरवीर महाराष्ट्राच्या अस्मितेचा मानबिंदू भारतभूषण राष्ट्रभक्त राष्ट्रभिमानी उदार संयमी मानवतावादी भव्य दिव्य उत्तुंग आणि आदर्श व्यक्तिमत्व आणि विशिष्ट जगतमंदिर लोकराजा विश्वविंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रथम मानाचा मुद्रा करतो. सोळाच्या शेतीने आपण सर्वांना शुभेच्छा देतो. इतकं जबरदस्त कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केले आहे. ज्या राजांविषयी छत्रपती शिवाजी महाराज असं म्हटल्यानंतर जन्माला आलेल्या बाळाला सांगावं लागत नाही की जय मान. छत्रपती शिवाजी महाराज म्हणताबरोबर जय कोण बोलतोय याच्याकडे कोणी लक्ष देत नाहीये. निश्चित फक्त आवाज आला पाहिजे एवढे कार्यकर्तृत्व आहे. न्याय व्यवस्थेमध्ये जगात संयुक्त राजे आहे नाही तर हजारो राजे आले या पृथ्वी तलावर गेले संपले. आपले आजोबा कोण पणजोबा करून आपले खापर बंधुमा कोण हे आपल्याला माहिती नाही. लेकिन 400 वर्षानंतर ज्या माणसाच्या याच्यानं एक नव चैतन्य स्थानावं सर्व दुःख हरून जावं असा जर जगाच्या पाठीवर कुणी राजा झाला आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांनी. म्हणूनच एक बहुआयामी कर्तव्य तत्व सर्वांना घेऊन चालणारा कायद्याविषयी जाण असणारा आणि सर्वप्रथम म्हणजे सर्व समाज घटकांना न्याय देणारा असा एकमेव राजा ज्यांची आदर्श तत्व जे आहे ते भारताच्या घटनेमध्ये घेतलेली आहे आणि भारताच्या घटनेमध्ये त्यांची जी आदर्श तत्व घेतली गेली आहे आणि त्याच्यावरच संसदेने न्याय व्यवस्था कायदा केलेला आहे आणि ते कायद्यात
अप्रतिम आहे. ज्या टायमाला रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी पूर्ण किल्ल्याचं बांधकाम केलं, स्वराज्याचा जो राज्याभिषेक होता तो टप्प्यात येऊन पोहोचलेला होता आणि राज्याभिषेकाची तयारी झालेली होती, सर्वांकडून पत्रिका वगैरे सुरू झालेल्या होत्या. त्यावेळेस त्यांनी त्यांच्या जो किल्ल्याचा सुभेदार होता ज्यांनी किल्ला बांधला त्याला म्हटलं, अरे राजेश्वराचं मंदिर तर बांधलं तुम्ही, पण माझ्या मुस्लिममध्ये करता इथं मस्जिद नाहीये. राजांनी आदेश दिला आणि रायगडावर सुद्धा मस्जिदीची व्यवस्था केली. केळशीचे बाबा याकूब रायगड जिल्ह्यामध्ये त्यांना त्यावेळेस 500 एकर जमीन देऊन तिथून दिवाबत्तीची व्यवस्था करणारा जगातला एकमेव राजा. दुश्मनाविषयी तुमच्याशी आमचा वैर संपदा अफजल खान म्हणून त्याच्या मुलाबाळांना सुखरूप सोडून देणारा जगातला एकमेव राजा आणि त्याच्या मरणानंतरही दिवाबत्तीची व्यवस्था करणारा जगातला एकमेव राजा आहे. म्हणून खरं म्हटलं म्हणजे यांच्याविषयी जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. आणि राजांचं जे कार्यकर्तृत्व आहे ते सर्व जाती धर्माला घेऊन जाणार आहे. जे की धर्मनिरपेक्ष सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक गणराज्य जे आपण म्हणतोय ते सर्व तत्व जे आहे ते राजांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वामध्ये उभ्या आयुष्यामध्ये उपभोगली अंमलबजावणी केली आणि त्यानंतर या देशामध्ये काहीतरी चांगलं यावं, जनतेचं राज्य यावं, कष्टकऱ्यांचं राज्य यावं, रयतेचं राज्य यावं म्हणून ही जी काही तत्व त्या घटनेमध्ये अवलंबली गेलेली आणि घटनेमध्ये अवलंबले गेल्यामुळे आपल्याला तिथं कायद्याचं रूपांतर झालं आणि आपण आज त्या पद्धतीनं सर्वांना म्हणजे बोलण्याची भीती नाही. राजांच्या याच्यामध्ये अभय होतं. शत्रूंचं जे पोलिसांचं जे प्रेत वाक्य आहे, दुर्जनांचा कर्तव्य करण्याने सज्जनांचं काय सगळी काही आहे सगळं आहे ते त्याचंच ते की जे काही स्वराज्याच्या याच्याकरता जे काही कोणत्याही जाती धर्माचे असले तरी पण जे स्वराज्याकरता होते ते कोणत्याही जाती धर्माचे असले तरी राजांनी त्यांना आपल्या सैनिकांमध्ये समाविष्ट केलेला आहे. राजांचे 10 अंगरक्षक ज्या आपण अफजल खानाला भेटायला गेले होते त्यावेळेस 4 अंगरक्षक जे ते मुस्लिम होते. म्हणून जे राजांचा जो लढा आहे तो कोणत्या एका जाती धर्माविरोधात नव्हता. म्हणून त्यांनी जे धर्मनिरपेक्ष जगाच्या पाठीवर धर्मनिरपेक्ष राज्याची जर स्थापना कोणी केली असेल तर ते छत्रपती शिवाजी राजांनी केलेली आहे. त्यावेळेस आणखी एक प्रसंग सांगतो. रायगडावर ज्या टायमाला राजेश्वराची मूर्ती आणली जात होती त्याची जे म्हणजे त्या जी डोली होती त्या डोलीचे जे काही हात जे घेऊन येणार होते ते महाल राजूचे होते. त्या टायमाला जे अमात्य होते ते उभे राहिले आणि त्यांनी म्हटलं, अरे तुम्ही या ढाकड्याचा अरे बाबा विकास झाला हे मूर्ती वाटली हे यांना असं करायला पाहिजे होतं. राजे म्हटलं नाही, त्यांचं सुद्धा योगदान या स्वराज्याकरता आहे म्हणून त्यांनी जे आपल्या न्यूज जी महाराष्ट्रासाठी ईश्वरवाणी जळगाव बोदवड.